देवाभाऊंच्या जादूने दिसणार का महायुतीचा जोर? शिंदेची शिवसेनेला ठाकरे बंधू लावणार घोर. राजकारणातून काँग्रेस होणार का नामशेष? साहेबांच्या पक्षाचा दादा करणार का घात? महापालिका निवडणुकीत कुणाची कुणावर मात? नेशन सिटी न्यूजच्या साथीनं बघा महापालिकेचा रणसंग्राम. नागपूरसह राज्यातील बहुतांश महानगरपालिकांमध्ये यावेळी मतदान प्रक्रिया ही थोडी वेगळी होणार आहे. म्हणजेच बहुसदस्य प्रभाग या पद्धतीने यावेळी मतदारांना एकाच वेळी 4 वेळा मतदान करायचं आहे. म्हणून मतदार आणि नवीन मतदार यांना अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि याच निमित्ताने आम्ही नेशन सिटी न्यूजच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे हे जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत की नेमकं बहुसदस्य प्रभाग पद्धती कशी असणार आहे आणि त्यांना मतदान कसं करायचं आहे. कारण अनेक वर्षांपासून महानगरपालिकेच्या निवडणुका नाही झाल्या, त्यामुळे अनेक प्रश्न हे लोकांमध्ये उपस्थित झालेले आहेत. तर आता आपल्यासोबत आहेत निवडणूक आयोगाचे काही अधिकारी, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, तुमचा परिचय आमच्या दर्शकांना द्या. मी प्रदीप शेलार, उपजिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी झोन क्रमांक 3 मध्ये मी आहे. आम्हाला ही माहिती द्या की बहुसदस्य प्रभाग पद्धतीने आता आपण मतदान करणार आहे. एकाच मतदाराला 4 वेळा मतदान करायचे, याची सविस्तर थोडक्यात माहिती द्या. सध्या जे निवडणूक होणार आहे त्यामध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती आहे आणि बहुसदस्यीय प्रभाग पद्धती म्हणजे एका प्रभागामध्ये 4 मतदार निवडायचे आहेत. तर ते 4 जे मतदार आहेत ते राखीव जागानुसार ते आहेत, त्यानुसार 4 आपल्याला निवडायचे असतात. तर त्या प्रत्येक प्रभागामध्ये 4 मतपत्रिका वेगवेगळ्या कलरच्या असतील. त्यामध्ये पहिली जी अ जागेसाठी असेल ती पांढऱ्या रंगाची मतपत्रिका असेल. ब जागेची मतपत्रिका ही फिक्कट गुलाबी रंगाची असेल. क जागेसाठी मतपत्रिका जी आहे ती फिक्क्या पिवळ्या रंगाची असेल आणि ड जागेसाठी फिक्क्या निळ्या रंगाची मतपत्रिका असेल. प्रत्येक मतदाराने त्या 4ही मतपत्रिकेपैकी एक ठिकाणी मत देणं अपेक्षित आहे, तेव्हा ती प्रक्रिया पूर्ण होईल. आता आपण ट्रेनिंग सेशन सुरू केलेलं आहे. प्रत्येक झोनमध्ये हे ट्रेनिंग सुरू आहे. तर ट्रेनिंग दरम्यान आपण कशी ट्रेनिंग नागरिकांपर्यंत पोहोचवतात? आम्ही प्रशिक्षणादरम्यानच की ही शंका येऊ शकते हे जे आम्हाला जाणीव आहे, म्हणून आम्ही प्रशिक्षणामध्येच आम्ही डेमो देत आहोत की समजा एखाद्या मतदाराने 4 पैकी 1 मतदान करण्याचं नाकारलं किंवा 2 करण्याचं नाकारलं तर संभाव्य अडचण काय येऊ शकतात. म्हणून आम्ही त्यांना आमचे जे कर्मचारी नियुक्त केलेत त्यांना आम्ही प्रशिक्षण डेममार्फत देत आहोत आम्ही, आणि त्यातून बऱ्यापैकी सर्वांची शंका आता दूर झालेल्या आहेत. आता नवीन मतदार आणि मतदान जे करणार आहेत या लोकांना काय आवाहन कराल? कारण 15 जानेवारीला मतदान आहे, त्याच दिवशी मकर संक्रांत देखील आहे. तर नागरिकांनी मतदान याला कसं गंभीरपणे घेऊन मतदान करायला पाहिजे, म्हणजे तुमच्याकडून तुम्ही काय आवाहन कराल? लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे. आपली लोकशाही बलवान करायची असेल तर आपल्याला सर्वांनी मतदान जास्त संख्येने करावं. आणि आत्ताच आपल्याला सांगितलं की 4ही ठिकाणी त्यांनी मतदान करणं अपेक्षित आहे, तर ती आपली प्रक्रिया पूर्ण होईल. तर सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करावं असं मी जाहीर आवाहन आपल्यामार्फत करतो. आता आपण समजून घेतलेलं आहे की बहुसदस्य प्रभाग पद्धत ही कशी असणार आहे, पण यापेक्षाही सोप्या भाषेत आपल्याला कळेल की मतदार आणि नवीन मतदार हे मतदान करतील तेव्हा ती पद्धत कशी असणार आहे आणि आपल्याला नेमकं कसं ते करायचं आहे एका डेमोच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. आपल्याकडे EVM मशीन ही कशी ऑपरेट करायची, कसं मतदान करायचं हे सांगण्यासाठी सर अवेलेबल आहेत. ते डेमो देतील आहे, आपण ते या व्हिडिओच्या मार्फत समजून घेणार आहोत. नमस्कार, मी आता आपल्याला एक डेमो देणार आहे. आपल्याकडे जी प्रभाग पद्धती आहे त्यामध्ये आपल्याला एका प्रभागामध्ये 4 उमेदवार असल्याने आपल्याला 4 वोट या ठिकाणी टाकायचे आहे. मी आपल्याला डेमो देतोय, सुरू करतोय. आपल्याकडे पोलिंग मतदान केंद्रावर सध्या P1 P2 आणि आता हे P3 ऑफिसर इथे बसलेले आहे. प्रिसाइडिंग ऑफिसर या ठिकाणी आहे. P1 आणि P2 कडनं ओळख पटली, मतदार नोंदवहीमध्ये नोंद झाली आणि त्याच्या बोटाला शाई लागली, त्याला वोटर स्लिप मिळालेली आहे आणि मतदार हा पोलिंग ऑफिसर नंबर 3 कडे येतोय. वोटर स्लिप द्या पोलिंग ऑफिसर नंबर 3 ला. त्यांची बोटाची शाई चेक करा, बरोबर आढळली. वोटर स्लिप जमा केलेली आहे पोलिंग ऑफिसर नंबर 3 नी. पोलिंग ऑफिसर नंबर 3 याच्यानंतर या मतदाराला बॅलेट देणार आहे. द्या. त्यानंतर मतदार जो आहे तो कंपार्टमेंटमध्ये गेलेला आहे आणि गोपनीय पद्धतीने त्याला मतदान करायचे आहे. आता तो मतदान करतोय.
आपण प्रभाग क्रमांक 1 साठी हे मतदार आहेत जे मतदान करतील, तर कशा पद्धतीने राहील आता ते सांगा. हां, आता एक प्रभाग आहे आपला, त्यामध्ये अ, ब, क आणि ड अशा मतपत्रिका राहणार आहे. अ चा कलर हा पांढरा कलर राहणार आहे. ब चा जो आहे तो फिकट गुलाबी कलरचा राहणार आहे. तिसरा जो आहे मतपत्रिकेचा कलर जो आहे फिकट पिवळा राहील आणि जो आहे चौथा जो आहे तो फिकट निळ्या कलरचा आपला मतपत्रिका असणार आहे. तर असं अ ब क ड साठी 4 मतपत्रिका यावर असणार आहे आणि चारही मतपत्रिका किंवा उमेदवाराला मत दिल्याशिवाय आपली मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. आता मतदार वोटिंग करणार आहे. तिन्ही करू. आपने पूरे 4 लोगों को वोटिंग नहीं किया क्या? नहीं, मुझे 3 ही उम्मीदवार चाहिए. मुझे चौथा जो है मैं उसको करना इच्छुक नहीं हूँ. प्रिसाइडिंग एक मिनिट. प्रिसाइडिंग ऑफिसरला आता म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर हे विचारतात आहे. सर, आपको चारही उमेदवाराला वोट डाल्याशिवाय मतदान टाकल्याशिवाय हा प्रोसेस पूर्ण होणार नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला या चौथ्या जो आहे वार्डमधला यांना एकाला तरी वोट द्यावं लागेल. सर, मुझे 1, 2, 3 उम्मीदवार पसंद थे. मैंने मेरे मर्जी के 3 डाले हुए हैं. चौथा वोट मुझे करना नहीं है. नोटा तर सर, आपको इसमें काय एक ही मतदाराला द्यायचं नसेल ते आपल्याला ऑप्शन एक नोटा म्हणून इथे उपलब्ध आहे. तर आपल्याला कोणी पसंत नसेल तर नोटा आपण देऊ शकतो. नो सर. सर, मुझे कुछ एक्टिविटी करना नहीं. मुझे जो था मैंने 3 वोट दिए हैं. मेरा काम खत्म हो गया. मतदान केंद्राध्यक्षांनी मतदाराला समजवलेल्या कंपार्टमेंटमध्ये उभं राहून त्यांच्या म्हणजे मतदार कंपार्टमेंटमध्ये आहे आणि केंद्राध्यक्ष आपल्या जागेवर आहेत. बरोबर आहे. त्यांनी समजवलं आहे की बाबा चौथं वोट टाकायचं आहे, त्याशिवाय मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही. परंतु मतदारांनी डिनाय केलेलं आहे की मी मतदान करणार नाही चौथं. अशा परिस्थितीमध्ये केंद्राध्यक्ष हे प्रतिनिधींना सूचना करतील. आता हे मतदार आले होते आणि 3 जागी 3 मतपत्रिकेला वोट दिले. एका मतपत्रिकेला वोट देण्यामध्ये यांचे इच्छुक नसल्यामुळे आपण सर्व प्रतिनिधी समोर इथे नोटाची बटन दाबून हे कारवाई पूर्ण करणार आहे. सूचना दिलेली आहे. त्याच्यानुसार सर्वप्रथम मतदान केंद्राध्यक्ष हे कंपार्टमेंटमध्ये जातील आणि मतदारांनी ज्या ठिकाणी वोट केलेला आहे त्या ठिकाणी खरड्याने झाकतील आहे. जेणेकरून दिलेल्या जे उमेदवारासमोरचं बटन आहे ते गोपनीयतेचा भंग होणार नाही या दृष्टीने हे झाकण्यात आलेलं आहे. आता फक्त चौथा जे बॅलेट आहे त्याच्यावरचं मतदान बाकी आहे. तर प्रतिनिधींसमक्ष केंद्राध्यक्ष सर नोटाचं बटन दाबतील आणि मतदान प्रक्रिया पूर्ण करतील अशी सूचना देऊन ते पूर्ण करतील. चला, आता प्रतिनिधी समोर आपण हे यांनी या प्रभागामध्ये वोट दिले नाही. आपण तुमच्या समोर हे नोटा बटन दाबून हा वोटिंग पूर्ण करत आहे. जेणेकरून वोटची प्रक्रिया पूर्ण झाली. अशा प्रकारे शेवटची बीप वाजलेली आहे आणि 4ही अवघड मतपत्रिकेवर मतदान नोंदवण्यात आलेलं आहे आणि मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे या मतदाराला आपण बाहेर जाऊ देतो आणि नवीन मतदाराला याच्यानंतर अलाउ करणार. माझा यावर एक प्रश्न राहणार आहे की यावेळेस आपण म्हटलेलं आहे की बहुसदस्य प्रभाग पद्धती यामध्ये एकाच मतदाराला 4 वेळा मतदार करायचं आहे. तर त्यावेळेस आपल्याकडे 2च ईव्हीएम मशीन असणार आहेत की 4 आपण वेगवेगळे ठेवणार आहे? नाही, ते प्रभागाचे उमेदवारावर म्हणजे डिपेंड राहणार आहे. अ मध्ये किती उमेदवार आहे, ब मध्ये किती राहणार. परंतु आमच्या इथे जे उमेदवारांची संख्या आलेली आहे त्यानुसार फक्त एकामध्ये 2 बॅलेट युनिट लागणार आहे आणि 3 प्रभागामध्ये 3 बॅलेट युनिट लागणार आहेत. आणि माझा दुसरा प्रश्न हा राहील, एक मतदार आला, त्यांनी 3 व्यक्तींना चूज केलं, बट चौथा नाही केला, त्यावेळेस ते बीप वाजलं नाही. म्हणजे पूर्ण प्रोसेस झाल्यानंतरच बीप वाजलेला आहे. हो. तर मग हे पूर्ण कंप्लीट करावंच लागेल, नाहीतर त्यांचं मतदान गृहीत नाही धरलं जाईल. आणि जिथपर्यंत आमच्या केंद्राध्यक्षांना आम्ही ट्रेनिंग देतोय त्या प्रकारे त्यांना समजवण्यात येत आहे की मतदाराला आपण समजून सांगायचं आहे की आपल्याला 4 वोट करायचेच आहे. भलाही ते नोटाला केला तरी चालेल, पण 4 वोट करायचेच आहे. कारण की आपण ही पुनरावृत्ती होऊ देणार नाही याच्यासाठी आपण ट्रेनिंगमध्ये तसदी घेत आहे. एक मतदार असा घ्या की जो पूर्ण मतदान करेल आणि ते बीप क्लिअर होईल. याच्यानंतर नेक्स्ट मतदार येतात आहे
त्यांची ओळख पटवलेली आहे. P1नी P2नी त्यांना नोंदवहीमध्ये नोंद करून स्लिप दिलेली आहे आणि P3 कडे त्यांनी ती आपली शाई लागलेलं बोर्ड दाखवलेलं आहे, वोटर स्लिप दिली. P3 बॅलेट देतात आहे. याच्यानंतर मतदार आपलं वोटिंग करत आहे. अशा प्रकारे चारही ठिकाणी त्यांनी वोटिंग केल्यामुळे मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि याच्यानंतर मतदार आपलं कंपार्टमेंटमधनं बाहेर जाईल. मतदान करत असताना मतदारांनी कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे? जसं तो येतो त्याला माहिती नाही, एक नवीन मतदार आहे, तो येतो आहे आणि मतदान करतो आहे, त्या प्रसंगी तुम्ही त्यांना कसं म्हणजे गाईड करताय? यासाठी तसंही म्हणजे नागपूर महानगरपालिकेतर्फे मतदारांना जागरूकता करण्याकरता व्हेकल्स आणि टीम्स पाठवण्यात आलेले आहेत. ते मतदारांना जागरूक करतच आहे. त्याचसोबत आमच्या मतदान केंद्राबाहेर देखील डिस्प्ले राहणार आहे की 4 वोट आपल्याला टाकायचे आहे. या प्रकारे बॅलेट पण लागलेले राहणार आहे. 4 उमेदवारांना मतदान करायचे आहे. त्याच्यानंतर मतदान केंद्रावर आल्यानंतर जर तो मतदार समजत नसेल तर त्याला देखील आमचे मतदान अधिकारी समजून सांगणार आहेत आणि 4 वोट करायला त्याला सांगणार आहेत. आपण एक असं उदाहरण घेऊ की जे नवीन मतदार आहे, त्यांना माहिती नाही, ते ज्येष्ठ आहेत आणि ते मतदान करणार आहेत, तर ते कसे करतील आणि त्यांच्याकडून तुम्ही त्यांना कसं गाईड कराल? एकदा ते समजून सांगा. नागरिक आलेले आहे, यांना तसं ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे पुरेपूर कल्पना असणार आहे, पण तरी देखील त्यांनी म्हटलं की मला माहीत नाही, तेव्हा प्रिसाइडिंग ऑफिसर जे आहे त्यांना आपल्याकडे बोलवतील आणि ते समजून सांगतील की यावेळेस आपल्याला 4 म्हणजे उमेदवारांना निवडून द्यायचं आहे या प्रभागामध्ये. त्याच्यामुळे आपल्याला 4 कलरच्या मतपत्रिका राहणार आहे त्या बॅलेट युनिटवर. तर त्या 4ही कलरमध्ये एका उमेदवाराला आपल्याला वोट टाकायचं आहे, बटन दाबायची आहे आणि ते केलं तरच आपलं बीब वाजणार आहे, त्याशिवाय बीब वाजणार नाही. हे त्याला पटवून केंद्राध्यक्ष सांगतील आणि नंतर मग वाटल्यास प्रक्रिया करतील. बॅलेट बॅलेट डन. मला काही विचारायचं नाही. नाही ठीक आहे, आता जाऊ शकता तुम्ही. बहुसदस्य प्रभाग पद्धती ही जरी वेगळी असली पण आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे की नवीन मतदार किंवा मतदार जेव्हा येतो आणि तो 3च व्यक्तीला मतदान करतो तेव्हा ते बीप वाजत नाही, याची सविस्तर माहिती आपण परिपूर्ण निवडणूक आयोगाकडून घेतलेली आहे. कशी मशीन राहणार आहे, तिला कसं ऑपरेट करायचं आहे आणि मतदान करताना कशी काळजी आपल्याला घ्यायची आहे याची सविस्तर माहिती आणि आपण डेमोच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नक्कीच एका मतदाराला एकाच वेळी जर 4 वेळा मतदान करायचं असेल, ती प्रोसेस कशी असेल हे नक्कीच तुम्हाला कळलं असेल. असेच अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहू. तेव्हापर्यंत बघत राहा नेशन सिटी न्यूज नागपूर. देवाभाऊंच्या जादूने दिसणार का महायुतीचा जोर? शिंदेची शिवसेनेला ठाकरे बंधू लावणार घोर. राजकारणातून काँग्रेस होणार का नामशेष? साहेबांच्या पक्षाचा दादा करणार का घात? महापालिका निवडणुकीत कुणाची कुणावर मात? नेशन सिटी न्यूजच्या साथीनं बघा महापालिकेचा रणसंग्राम.